एसटी महामंडळातील अनेक लोक एसटीतलं सुद्धा काही बाई चोरतील त्याच्यावरती लक्ष ठेवायला पोलीस आणि त्या पोलिसांनी आकाला जाऊन भेटायचं असा एक प्रकार त्या परळीमध्ये त्या ठिकाणी होता। कोरोना मुंडे असोत किंवा डॉक्टर देशमुख असो, डॉक्टर देशमुखांचा पक्ष कोणता आहे मला माहिती नाही, परंतु त्यांच्यावरती खोट्या अॅट्रॉसिटीज दाखल करायच्या, दुसरीच काहीतरी 356 फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र्यहनन करायचं। हे सुद्धा कोरोना मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला, ती महिला नाही पोलीस आहे, पोलीस, आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप आणि त्याला आणखी 2 जोडीला आहे त्यांच्यावरती, कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे। कोरोना मुंडे तुमच्याच सौभाग्यवती आहेत, ते वेगळं काय। आणि मी तर जबाबदारीनं परत एकदा म्हणतो की त्या पहिल्या पत्नी आहेत बरं का, परत एकदा म्हणतो, याचं उत्तर त्यांनी मला द्यावं, मग मी त्यांना सांगेन। त्याच्यानंतर इतर समाज बांधवातला कोणताही पदाधिकारी जर आका आणि त्यांच्या आकांनी कोणत्या पदावर नेमला तर त्यांनी फक्त सयाजीराव व्हायचं, बाकी त्यांना काढीचाही अधिकार नाही। फक्त आले का सयाजीराव, आमच्याकडे एक निकालजे आडनावाचे हे होते, त्यांचं नाव सयाजीराव होतं, त्यांना काय म्हणायचे सयाजीराव निकालजे, म्हणजे मी काय कोण्या कास्टवरती किंवा याच्यावरती घेऊन जात नाही, कृपया मला माफ करा। फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पक्का पाईक असणारा मी व्यक्ती आहे बरं का। त्यामुळं त्याच्यानंतर परळी शहरामधले पोलीस आका आणि वरिष्ठ आका यांच्या इशाऱ्यावर सगळं काही गोळा करायचं काम करतात सगळीकडेच। याच्यामध्ये जुने नवीन थर्मल पॉवर स्टेशन असो, सिमेंट फॅक्टरी असो, जवळपास असणाऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या, या सगळ्यांकडनं हप्ता हे तिथं गेलाच पाहिजे अशा प्रकारची यांच्या हप्त्याला वैतागून एक कोरोमंडल का काय नावाची कंपनी इकून निघून गेला। कोरोमंडलचं सिमेंट येत असेल ना पैठणला, तर ती कंपनी इकून त्यांनी नमस्ते लंडन केला आणि थेट त्याच्या राज्यात निघून गेला। आता मी हे जे आरोप करतोय त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं, आणि ते आता एक आका तर आत गेलेले आहेत, दुसरे मोठे आका बाहेर आहे, तर बाहेर असलेल्या आकांनी ह्या प्रश्नांची उत्तर द्यावेत असं माझं मत आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी पोलीस दलामधले कर्मचारी जर आका आणि त्याचा आका याचंच ऐकून काम करीत असतील तर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे, मुख्यमंत्री महोदय, टीव्ही चॅनलवरील सोनी चॅनल मधले सीआयडीतले पोलीस, सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार, मला वाटतं यांचीच नियुक्ती परळीला करावी। ओरिजिनल पोलिसांची नियुक्ती आई शपथ करू नये। संत एकनाथाच्या ह्या नगरीमध्ये मी बोलतोय, ज्ञानेश्वराचा जिथे जन्म झाला त्या भूमीमध्ये मी बोलतोय, ज्या माणसानं आम्हाला शांती शिकवली त्या ज्ञानेश्वराच्या भूमीमध्ये बोलतोय, संत एकनाथाच्या भूमीमध्ये। 100% मी लेखी पत्र देणारे मुख्यमंत्र्यांना सोनी चॅनलवरची सीआयडी आणि सावधान इंडियाच्या मालिकेतले कलाकार, म्हणजे बाकी कशाला बोलहे, सदरक्षण आहे, खल निग्रह आहे, सत्यमेव जयतेच्या ऐवजी असत्यमेव जयते असं नाव तिथं टाकलं पाहिजे परळीला, अशी एकंदरीत परिस्थिती आहे। बरं, हे जे छोटे आका आहेत यांना 2/2/2022ला ईडीची नोटीस आलेली आहे। ईडीच्या नोटिसीची तारीख सुद्धा मी काढून आणली। एन्फोर्समेंट डायरेक्टरी दिल्लीची नोटीस आली, ती का नोटीस आली, आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला राव,
शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर 50 एकर जमीन. बरं का? हे दत्ता इकडे ये रे बाबा, हे गाभार सांभाळायला जाऊ नाही कुठं. मौजे सेंद्री तालुका बार्शी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास 50 एकर जमीन आहे. तिथं सेंद्री बार्शी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरवडे परत 10-12 एकर जमीन आहे. शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे. यांच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे. ज्योती मंगल जाधव दिघोळा 10 का 15 एकर जमीन आहे. तर 7 दुने 14 15 एकर जमीन. खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड. अशा पद्धतीच्या. दुसरा असले सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं FC रोड म्हणतो ना आपण, जंगली महाराज रोडच्या नंतरचं FC रोड. FC रोडला वैशाली हॉटेल आहे. वैशाली हॉटेलच्या पलीकड सुशील पाटील बिल्डर आणि छाजर त्याच्यात पार्टनरशिप आहे. तिथं एक शॉप असं काढताय. 7 शॉप आकानी बुक केलेत. 7. एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये. एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये. आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत. 601, 602, 603, 604, 605, 606, 607 आणि 608 आहे विष्णू चाटे ची बहीण सोनवणे यांच्या नावावर. विष्णू चाटे यांचे मावस भाऊ या खटल्यातले संतोष देशमुखला मारणाऱ्या मधल्या आरोपी मधला एक आरोपी. कोण? विष्णू चाटे. आणि आकांचं दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना ते त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यांच्या नावावर 3 शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर 4. म्हणजे 5 कोटीला म्हणल्यावर एक किती झालं? 7-5 35 कोटी. आणि विष्णू चाट्याचा एक 40 कोटी. 40 कोटीचे त्यांचे फ्लॅट. एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये. आणि याच्यानंतर आकानी त्या बिल्डरला, मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो. म्हणले वे बिल्डर और क्या क्या दिया है हमारे आका को? तो म्हणले जरा ठहरो बताते हैं. बोले हमको चाय तो पिलाओ. वो बोले पिलाते. म्हणलं हम शाम को चाय पीते तो चाय पिलाओ, दुसरा काय मत पिलाओ. त्याला विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितलं होतं आकानी. वरचं संध्याकाळी चालणारं हॉटेल टेरेस 35 कोटी रुपये. तरी आमचा आका म्हणला होता 35 देतो, देऊन टाक. पण तो छाजर आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं. म्हणून वाचलं, आकाच्या तावडीतून वाचलं. एमिनोरा पार्क, अँड्रोना टावर, मगरपट्टा, हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे 15 करोड रुपये. 15 कोटी. आणि 15 कोटी रुपयाची त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला. म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा. आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे? वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे.